नमस्कार मित्रांनो, अर्बन क्लाउड यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय असणार आहे की GS2मधील कायदा. कायद्यामधील आज आपण पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 हा आज आपण बघणार आहोत. त्यातला बिअर ॲक्ट्स आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका याचा सखोल अभ्यास आज आपण करणार आहोत, जेणेकरून तुमचे 2 ते 3 प्रश्न नक्की आणि हमखास क्लिअर होतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. हा कायदा बघण्याआधी आपण या कायद्याची पार्श्वभूमी समजून घेऊ. मानवी पर्यावरण विषयावर संयुक्त राष्ट्राने स्टॉकहोममध्ये जून 1972मध्ये जागतिक परिषद भरवली होती. यात भारतही सहभागी होता. तर या परिषदेमध्ये पर्यावरणाचे संरक्षण आणि सुधारणा याच्यावर निर्णय घेण्यात आला. तर त्याच अनुषंगाने भारतानेही 1972 या साली इंदिरा गांधी यांनी प्रयत्न करून वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट आणला होता आणि त्या अनुषंगाने भारतानेही पर्यावरणाच्या संदर्भात काही पावले उचलायला सुरुवात केली होती. तर याच अनुषंगाने भारताने मग 1986मध्ये हा कायदा आणण्याचं ठरवलं. 23 मे 1986 रोजी राष्ट्रपतींनी या कायद्यावर स्वाक्षरी केली. 19 नोव्हेंबर 1986 रोजी हा कायदा अंमलात आला. 19 नोव्हेंबर वर्ल्ड टॉयलेट डे म्हणून तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर जर भारतामध्ये आपण बघितलं की पर्यावरण म्हणजे इन्व्हायरमेंट मिनिस्ट्रीचं सुरुवात कशी झाली, तर इन्व्हायरमेंट हे डिपार्टमेंट होतं 1980मध्ये, पण 1985मध्ये या डिपार्टमेंटचं रूपांतर आपण मिनिस्ट्रीमध्ये केलं आणि त्या मिनिस्ट्रीचं नाव आपण ठेवलं पर्यावरण व वन मंत्रालय, म्हणजे इन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट मिनिस्ट्री. त्यानंतर मे 2014मध्ये या कायद्याचं नामांतर करण्यात आलं आणि यामध्ये एक शब्द नवीन जोडण्यात आला. त्याला हवामान बदल म्हणजे क्लायमेट चेंज हा नवीन शब्द जोडण्यात आला. म्हणून आज आपण मंत्रालय बघतोय मे 2014मध्ये जे त्याचं नामांतर झालेलं आहे, त्याचं नाव आहे आता इन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज मिनिस्ट्री, पर्यावरण वन व हवामान बदल मंत्रालय. तर अशा प्रकारे आपण या कायद्याची पार्श्वभूमी बघितली. आता जेणेकरून आपण ही पार्श्वभूमी बघितलेली आहे तर आपल्याला कायदा समजण्यामध्ये सोपं जाईल. आणि याच्यावरही आयोगाने प्रश्न विचारलेला आहे की कोणत्या पार्श्वभूमीच्या म्हणजे कोणत्या परिषदेच्या अनुषंगाने आपण भारताने हा कायदा बनवलेला आहे. या कायद्यामध्येच त्यांनी पार्श्वभूमी दिलेली आहे. 1972मध्ये स्टॉकहोम येथे भरलेल्या परिषदेचं भारत सहभागी झाला होता आणि त्याच्यामुळेच हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर याच्यामध्येच उद्दिष्टही दिलेलं आहे. बघा, उपरोक्त निर्णय हे पर्यावरणाचे संरक्षण व सुधारणा हा झाला आपला पहिला उद्दिष्ट. आणि वापरलं आहे मनुष्य, प्राणी, इतर जीवसृष्टी, वनस्पती, संपत्ती यांना पोचणाऱ्या जोखमीस प्रतिबंध करणे, म्हणजे हा आपला दुसरा उद्दिष्ट झाला आहे. म्हणजे जर आपल्याला प्रश्न आला की पर्यावरण संरक्षण अधिनियमाचे 2 उद्दिष्ट कोणते, तर पहिलं उद्दिष्ट आहे पर्यावरणाचे संरक्षण सुधारणा आणि दुसरं उद्दिष्ट आहे मनुष्य, प्राणी, इतर जीवसृष्टी, वनस्पती, संपत्ती यांना पोचणाऱ्या जोखमीस प्रतिबंध करणे. अशा प्रकारचे याचे 2 उद्दिष्ट आहेत. आता आपण कायद्याला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण कोणत्याही कायद्यामध्ये त्यामध्ये किती प्रकरण आहेत ते आपण बघितले पाहिजे आणि टोटल किती कलम आहेत ते आपण बघितले पाहिजे. या कायद्यामध्ये प्रकरण पहिलं त्याचं नाव आहे प्रारंभिक. प्रकरण दुसरं याचं नाव आहे केंद्र सरकारच्या सर्वसाधारण शक्ती. प्रकरण तिसरं पर्यावरणीय प्रदूषणास प्रतिबंध आणि त्याचं उपक्षम. आणि प्रकरण चौथं आहे मिसलेनियस संकीर्ण. म्हणजे असे टोटल याच्यामध्ये 4 प्रकरणं आहेत. मग प्रत्येक प्रकरणामध्ये काही कलम आहेत तर ते बघून घेऊयात. पहिल्या प्रकरणामध्ये 1 ते 2 कलम आहेत. दुसऱ्या प्रकरणामध्ये 3 ते 6 कलम आहेत. तिसऱ्या प्रकरणामध्ये 7 ते 17 कलम आहेत. आणि प्रकरण चौथ्यामध्ये 18 ते 26 असे सेक्शन्स आहेत. तर या कायद्यामध्ये जर टोटल सेक्शन विचारले तर ते 26 आहेत. म्हणजे टोटल कलम किती आहेत, तर 26 टोटल कलम आहेत आणि 4 प्रकरणे आहेत. अशा प्रकारे आपण एक बेसिक आयडिया या कायद्याची घेतलेली आहे. पुढे आपण आता कायद्याला सुरुवात करूया. यामध्ये जे प्रकरण पहिलं आपण बघतोय
तर कोणताही कायदा अभ्यासताना इथे सेक्शन आहे, या सेक्शनच्या बाजूला एक त्याची डेफिनेशन इथं थोडक्यात त्याचं संक्षिप्त रूप इथं दिलेलं असतं. बघा, इथे जी माहिती दिलेली ती इथे या कायद्यामध्ये अंतर्भूत आहे किंवा या सेक्शनमध्ये अंतर्भूत आहे हे बाजूला दिलेलं असतं. तर अशा प्रकारे आपण सगळा कायदा बघणार आहोत. तर बघा, कोणत्याही कायद्यामध्ये कलम पहिला जो असतो तो त्या कायद्याचं नाव असतं. बघा, या अधिनियमास पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 असे म्हणावे. त्याचा विस्तार संपूर्ण भारतभर आहे, म्हणजे जम्मू काश्मीर पण आहे त्याच्यामध्ये. आणि केंद्र सरकार राजपत्रामध्ये गॅजेटमध्ये तसं सांगेल की हा कायदा आम्ही प्रकाशित करतो आहे. तर म्हणजे पहिला कलम कशासाठी आहे? संक्षिप्त नाम आणि विस्तार आणि प्रारंभ. दुसरा जो कलम आहे तो इम्पॉर्टंट असतो, कारण की याच्यामध्ये व्याख्या आहेत. तर आपल्याला याच्यापैकी मोजक्या 4 व्याख्या आपण बघणार आहोत. पर्यावरणाची व्याख्या इथे दिलेली आहे. जी आपण इन्व्हायरमेंटमध्ये वाचतो ती वेगळी व्याख्या असते आणि कायद्यामध्ये जी असते ती वेगळी असते. बघा, याच्यामध्ये काय दिलं आहे त्यांनी? पाणी, हवा, जमीन, मनुष्य, प्राणी, इतर जीवसृष्टी, वनस्पती, सूक्ष्मजीव, संपत्ती यांच्यामध्ये जे आपापसात किंवा दोहोंमध्ये जो परस्पर संबंध असतो त्याला यांनी पर्यावरण असं नाव दिलेलं आहे. मग याच्यामध्ये आपल्याला हे घटक किंवा हे कीवर्ड्स लक्षात ठेवावे लागतात. 1 पाणी, 2 हवा, 3 जमीन, 4 मनुष्य प्राणी, 5 इतर जीवसृष्टी, 6 वनस्पती, 7 सूक्ष्मजीव आणि 8 संपत्ती. असे हे 8 कीवर्ड्स म्हणजेच पर्यावरण. त्यांच्या दोघांतला त्या दोहोंमधला परस्पर संबंध म्हणजेच पर्यावरण. दुसरा आहे पर्यावरणीय प्रदूषक. प्रदूषक म्हणजे पोल्युटंट. पुढची जी व्याख्या आहे ती आहे पर्यावरणीय प्रदूषक. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? इन्व्हायरमेंटल पोल्युटंट. प्रदूषक म्हणजे पोल्युटंट, म्हणजे ज्याच्यामुळे प्रदूषण होतं असा घटक म्हणजे पोल्युटंट. याचा अर्थ काय? पर्यावरणास अपायकारक असेल किंवा तसा ठरवू शकेल अशा सहतीत विद्यमान असलेला कोणताही, बघा, सॉलिड, घनरूप, द्रवरूप, लिक्विड, वायुरूप, गॅसियसमधला कोणताही पदार्थ त्याला आपण पोल्युटंट म्हणणार. ओके, एक्झाम्पल द्यायचं असलं तर काय म्हणू शकतो आपण? समजा आपण एक्झाम्पल घेऊ फ्लाय ॲश. फ्लाय ॲश काय आहे की औष्णिक विद्युत केंद्रातून जी राख बाहेर येते ती राख काय असते? ही हवेमध्ये मिक्स होते आणि हवेमध्ये मिक्स झाल्यामुळे ती पर्यावरणाला प्रदूषित करते. म्हणजे फ्लाय ॲश हा या ठिकाणी काय झालेला आहे? पर्यावरणीय प्रदूषक म्हणजे इन्व्हायरमेंटल पोल्युटंट झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला आता इथे समजलं असेल इन्व्हायरमेंटल पोल्युटंट म्हणजे काय असतं. पुढचं डेफिनेशन आहे पर्यावरणीय प्रदूषण म्हणजे पोल्युशन. इन्व्हायरमेंटल पोल्युशन आपण पोल्युशनमध्ये शिकलेलो आहे की 3 प्रकारचे पोल्युशन. ठीक आहे, आपण एअर पोल्युशन किंवा आपण लँड पोल्युशन, वॉटर पोल्युशन, हे सगळे पोल्युशनचे प्रकार आहे. यामध्ये काय म्हणतात हे की पर्यावरणात कोणत्याही पर्यावरणीय प्रदूषकाचे अस्तित्व असणे म्हणजे पोल्युशन होणे. जर पर्यावरणामध्ये पोल्युटंट असले तर काय होणार? 100% पोल्युशन होणार. हा सरळ त्याचा अर्थ आहे. पुढचं बघा हाताळणे. हाताळणे याची डेफिनेशन दिलेली आहे. हाताळणे म्हणजे काय? तर हँडलिंग, म्हणजेच अशा पदार्थांची म्हणजे कोणत्या पोल्युटंटसारख्या पदार्थांची निर्मिती करणे, प्रक्रिया करणे, संस्करण करणे, पुडकी बांधणे, साठा करणे, परिवहन करणे, वापर करणे, गोळा करणे, नाश करणे, त्यांचे रूपांतर करणे, विक्रीकरिता व हस्तांतरित करता किंवा तत्सम कामाकरता देऊ करणे असा याचा अर्थ होतो. हँडलिंगची डेफिनेशन आपल्याला समजली. जोखमीचा पदार्थ म्हणजे हजार्डियस सबस्टन्स. म्हणजे काय की धोकादायक पदार्थ आपल्या रासायनिक किंवा भौतिक रासायनिक गुणधर्मामुळे किंवा हाताळण्यामुळे माणसांना, इतर जीवनसृष्टीत, वनस्पतींना, सूक्ष्मजीवांना, संपत्तीला किंवा पर्यावरणाला अपाय करू शकतो असा कोणताही पदार्थ किंवा सिद्ध पदार्थ म्हणजे हजार्डियस सबस्टन्स. अपाय करू शकणारा जो काही पदार्थ असतो त्याला या कायद्यामध्ये जोखमीचा पदार्थ असं संबोधलेलं आहे. पुढची डेफिनेशन आपण बघूयात. भोगवटादार. तुम्ही 7/12 हे सर्टिफिकेट ऐकलेलंच असणार आहे. ग्रामीण भागातल्या मुलांना हे माहितीच आहे की 7/12मध्ये जे 7 नंबरचा जो फॉर्म असतो त्यामध्ये वर भोगवटादार असा एक शब्द वापरलेला असतो. भोगवटादार वर्ग 1 म्हणजेच काय? भोगवटादार म्हणजे काय की ज्याने ऑक्युपाय केलेलं आहे ते क्षेत्र किंवा ती जमीन ज्याच्याकडे आहे, ज्याची मालकी आहे त्याला आपण भोगवटादार असं म्हणतो. तर इथे भोगवटादारचा काय अर्थ होतो आहे? ऑक्युपायर. म्हणजे कोणतं ऑक्युपाय केलं आहे त्यांनी क्षेत्र? तर बघा, कोणत्याही कारखान्याच्या किंवा जागेच्या संबंधातील त्या कारखान्याच्या किंवा जागेच्या कारभारावर ज्या व्यक्तीचे नियंत्रण आहे ती व्यक्ती किंवा कोणत्याही पदार्थाच्या संबंधात तो पदार्थ कब्जात असणाऱ्या व्यक्तीचा समावेश यामध्ये भोगवटादार म्हणून आपण करतो किंवा ऑक्युपायर असं म्हणतो आपण त्याला. ठीक आहे.
विहितचा शब्द विहित म्हणजे काय की अधिनियमान्वये केलेल्या नियमांद्वारे विहित असलेलं असं त्याचा अर्थ होतो. बघा अशा प्रकारे आपल्याला याच्यातले जे महत्त्वाच्या व्याख्या आहेत त्या कोणत्या आहेत की पर्यावरणामध्ये आपण 8 घटक बघितले की या 8 घटकातलं जे परस्पर संबंध आहे त्याला आपण पर्यावरण म्हणतो या अधिनियमाच्या अनुषंगाने. पुढचं आपण बघितलं होतं पर्यावरणीय प्रदूषक आणि पर्यावरणीय प्रदूषण. पुढचं आपण बघितलं हँडलिंग. त्यानंतर हजार्डियस सबस्टन्स कोणाला म्हणावं ते आपण बघितलं आणि भोगवटादार म्हणजे कोण. अशा प्रकारे आपण प्रकरण 1 संपवलं. त्यातलं कलम 1 कलम 2 असं आपण हा भाग आपण संपवलेला आहे. आता आपण बघतोय प्रकरण 2. प्रकरण 2ची जर डेफिनेशन बघितली तर काय, केंद्र सरकारच्या सर्वसाधारण शक्ती. म्हणजेच या कलमामध्ये केंद्र सरकारकडे कोणती पॉवर आहे की ज्या पॉवरच्या यूज करून तो पर्यावरणाचं रक्षण करतो. तर केंद्र शासनाच्या बद्दल हे सगळे कलम आहेत. बघा आपण आधी बघितलं होतं की प्रकरण 2मध्ये किती कलम येतात तर 3 ते 6. ठीक आहे, हे तुमचं पाठच झालं पाहिजे. आता पूर्ण व्हिडिओ संपेपर्यंत हे तुमचं पाठ होऊन जाईल. बघा याच्यामध्ये जो तिसरा जो सेक्शन आहे आपला तर त्यामध्ये बाजूला डेफिनेशन दिलेली आहे. काय डेफिनेशन आहे बघा, पर्यावरणाचे संरक्षण व सुधारणा करण्यासाठी उपाययोजना करण्याची केंद्र सरकारची शक्ती. म्हणजे आपण इथे असं म्हणू शकतो की राज्य सरकारला परवानगी नाही आहे तर आपण ही केंद्र सरकारला परवानगी दिलेली आहे की पर्यावरणासाठी उपाययोजना करण्यासाठी. ठीक आहे, आता बघूयात 3मध्ये काय म्हणलेलं आहे. तर 3मध्ये जर विशेष करून जर बघितलं 3मध्ये सबकलम हा 1 येतो, 2 येतो आणि खाली जर बघितलं तर हा 3. असे 3 सबकलम येतात. त्यातला जो सबकलम 2 आहे तो थोडा मोठा आहे. ओके, चला बघूयात. जो कलम 3मधला जो उपकलम 1 आहे त्याच्यामध्ये असं म्हणलेलं आहे की पर्यावरणाच्या संदर्भात किंवा पर्यावरणाच्या नियंत्रणात किंवा संरक्षणात जे काही उपाययोजना करण्याचा अधिकार आहे तो सर्व उपाययोजनाचे अधिकार कोणाला दिलेले आपण केंद्र सरकारला दिलेले. म्हणजे तिथं राज्य शासन आहे का, राज्य शासन नाही आहे, फक्त केंद्र सरकारला आपण तो अधिकार दिलेला आहे. दुसरा जो उपकलम आहे त्याच्यामध्ये मग उपकलम दिलेले आहेत. जसं की आता इथे राज्य शासन आणि अधिकारी, मग इथे पूर्ण छोटे छोटे सबकलम दिलेले आहेत. तर ते आपण बघूयात एक एक. त्यामध्ये जे 1 सांगितलेलं आहे बघा त्याला आपण 1 नाव देऊ. तर तो राज्य शासन आणि अधिकारी म्हणजे या अधिनियमाखालील किंवा त्याखालील केलेल्या नियमाखालील अधिकारी यांचा उल्लेख याच्यामध्ये आहे. 2 नंबरमध्ये जर बघितलं आपण त्यामध्ये बघा काय म्हणलं आहे, पर्यावरणीय प्रदूषणास प्रतिबंध करणे, नियंत्रण उपक्षम यांसाठी एक राष्ट्रव्यापी कार्यक्रम आखणे. म्हणजेच राष्ट्रव्यापी कार्यक्रम आखण्यासाठी हा उपकलम 2 आहे. ठीक आहे, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी. म्हणजे केंद्र सरकार एखादा कार्यक्रम आखू शकतं पर्यावरणाच्या संरक्षणासाठी. तर या कलमाचा आधार घेऊन पुढचा जो 3 नंबरचा कलम आहे त्यामध्ये पर्यावरणाच्या विविध स्वरूपाच्या संबंधातील मानके विहित करणे याचा त्याच्यात उल्लेख आहे. 4मध्ये आपण बघूयात की विविध साधनांपासून होणाऱ्या पर्यावरणीय प्रदूषकांच्या उत्सर्जनासंबंधी निस्सारणासंबंधी मानके घालून देणे, मानके तयार करणं. परंतु साधनांपासून पर्यावरणीय प्रदूषकाचे जे उत्सर्जन किंवा निस्सारण होते त्याचा दर्जा व घटक रचना लक्षात घेऊन काय करायचं की वेगवेगळे मानके घालून म्हणजे मानके घालून देणं याच्यासाठी हा कलम आहे. 5वा आपण बघूयात पॉईंट की कोणतेही उद्योग कार्यचालन प्रक्रिया अथवा उद्योग कार्यचालन प्रक्रिया यांचे वर्ग जेथे पार पडतात म्हणजे अशा क्षेत्रावर काय करायचं, निर्बंध घालण्यासाठी या गोष्टींवर. 6 नंबरचा पॉईंट बघूयात आपण. यामध्ये बघा अपघातामुळे पर्यावरणीय प्रदूषण होण्याची शक्यता असेल अशा अपघातांना प्रतिबंध करण्याच्या कार्यपद्धती, संरक्षण तरतुदी, अपघातावरील सुधारात्मक उपाययोजना घालून देणे हे 6मध्ये सांगितलेलं आहे. 7मध्ये बघा काय सांगितलेलं आहे, जोखमीचा पदार्थ. आपण आधी बघितलं होतं हजार्डियस सबस्टन्स. तर जोखमीचा पदार्थ हाताळण्याची कार्यपद्धती व संरक्षक तरतुदी याच्यामध्ये विहित केलेल्या आहेत. 8 नंबरचा पॉईंट बघूयात. पर्यावरणीय प्रदूषणास कारणीभूत ठरू शकतील अशी म्हणजेच पोल्युशनसाठी जे काही कारणीभूत ठरणार अशा निर्मिती प्रक्रिया, सामग्री, पदार्थ यांची तपासणी करणं हे 8मध्ये दिलेलं आहे. 9 नंबरचा पॉईंट बघूयात. यामध्ये पर्यावरणीय प्रदूषणाच्या समस्यांशी संबंधित काय अन्वेषण, इन्व्हेस्टिगेशन आणि संशोधन रिसर्च याच्या संबंधित हा कलम आहे. 10 जर बघितला बघा कोणत्याही जागा किंवा संयंत्र, सामग्री, यंत्रसामग्री बघा यांचे नियंत्रण व उपक्षम करण्याचे उपाययोजनाकरिता त्यास आवश्यक वाटतील अशा अधिकाऱ्यांना किंवा व्यक्तींना असे निर्देश आदेशाद्वारे देणे. हे 10मध्ये सांगितलेले की अधिकाऱ्यांचं काय कर्तव्य वगैरे. 11 नंबरचा पॉईंट आहे त्यामध्ये दिलेलं आहे की पर्यावरणीय प्रयोगशाळा संस्थेकडे सोपवलेली कामे पार पाडण्याकरता पर्यावरणीय प्रयोगशाळा व संस्था यांचे स्थापन करणे. असा प्रश्न येऊ शकतो आपल्याला की कलम 3मधलं कोणतं उपकलम आहे की ज्याद्वारे पर्यावरणीय प्रयोगशाळा किंवा संस्था स्थापन करण्याची मान्यता मिळते. तर आपल्याला माहिती पाहिजे की कलम 3मधला उपकलम 2मधील हा 11 नंबरचा पॉईंट आहे.
पुढचा आपण क्लॉज बघूयात 12 नंबरचा. यामध्ये पर्यावरण प्रदूषणाशी संबंधित बाबीसंबंधीची माहिती गोळा करणे व तिचा प्रसार करणे. त्यानंतर 13 नंबरचा पॉईंट आहे पर्यावरणीय प्रदूषणास प्रतिबंध करणे, नियंत्रण उपक्रम यांच्यासाठी संबंधित नियम पुस्तिका, संहिता किंवा मार्गदर्शिका तयार करणे. आणि 14 मध्ये असं दिलेलं आहे की प्रभावी कार्यान्वयन साध्य करण्याच्या प्रयोजनाकरिता केंद्र सरकारला आवश्यक आणि समायोचित वाटतील अशा इतर बाबी या 14 मध्ये दिलेल्या आहेत. आणि त्यातलं 3 उपकलम काय सांगतोय तर बघा 3 उपकलम असं सांगतोय की इथे मी हे पूर्ण न वाचता डायरेक्टली तुम्हाला जे महत्त्वाचं ते सांगतो की केंद्र सरकारच्या परिवेक्षणाच्या व नियंत्रणाच्या आणि अशा आदेशाच्या उपबंधाच्या अधीनतेने जणू काही शक्ती वापरण्याची किंवा ती कार्य पार पाडण्याची किंवा अशा उपाययोजना करण्याची शक्ती अशा प्राधिकरणाला व प्राधिकरणाला असेल. म्हणजे आपण जे आधी बघितलं होतं की प्राधिकरण स्थापन करण्याची जी शक्ती आहे ती आपण केंद्र सरकारला दिलेली, हेच त्यामध्ये बोललेलं आहे. बघा पुढचा जो कलम आहे तो 4 नंबरचा कलम आपण बघूयात. 4 नंबरच्या कलममध्ये काय सांगितलेलं आहे की बघा बाजूला दिलेलं आहे की अधिकाऱ्यांची नियुक्ती आणि त्यांच्या शक्ती आणि कार्य जे आपण अधिकारी नेमून दिलेले आहेत पर्यावरणाच्या संरक्षणासाठी, त्यांचे कार्य नियुक्ती इथे दिलेली आहे. 5 नंबरचा कलम आहे तो बघूयात आपण. यामध्ये काय निर्देश देण्याची शक्ती. कोणत्याही इतर कायद्यात काहीही अंतर्भूत असले तरी काय करणार आहे की केंद्र सरकार या कायद्याला म्हणजेच आपल्या पर्यावरण संरक्षण कायद्याला मोठं ठरवणार आहे. हे याचा सिंपल अर्थ असा होतो. बघा इथे स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे याच कलमाचं की कोणताही उद्योग, कार्यचालन, प्रक्रिया बंद करणे, त्यास मनाई करणे व त्याचे नियमन करणे हे 5 या कलमांतर्गत आदेश देता येतो. म्हणजे त्या कायद्यामध्ये काही जरी सांगितलेलं असलं पण सर्वोच्च कायदा कोणता असणार आहे पर्यावरण संरक्षणाचा. विजेचा आणि किंवा पाण्याचा पुरवठा किंवा कोणत्याही इतर सेवा रोखून ठेवणे व तिचे नियमन करणे हे असंही त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. 6 नंबरचा आपण आर्टिकल बघूयात. यामध्ये सांगितलेले पर्यावरणीय प्रदूषणाच्या नियमनाकरिता नियम. इथं नियम दिलेले आहेत. ते नियम कोण तयार करणार? केंद्र सरकारच. आणि ते राजपत्रामध्ये म्हणजे गॅजेटमध्ये प्रकाशित करणार. प्रकरण 3 पर्यावरणीय प्रदूषणास प्रतिबंध, नियंत्रित आणि त्यांचं उपक्षमन. बघा प्रकरण 3 मध्ये आपण 7 ते 17 कलम बघणार आहोत. यामध्ये जर बघितलं प्रकरण 3 मधलं जे 7 नंबरचं कलम आहे ते बघू. उद्योग, कार्यचालन इत्यादी पार पाडणाऱ्या व्यक्तीने मानकांपेक्षा अधिक प्रमाणात पर्यावरणीय प्रदूषकाचे उत्सर्जन किंवा निस्सारण न होऊ देणे. जे मानकं ठरवून दिलेले आहेत त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात उत्सर्जन किंवा निस्सारण न होऊ देणे हे यामध्ये सांगितलेलं आहे. पण 7 मध्ये तेच दिलेलं आहे पूर्ण की उत्सर्जन किंवा निस्सारण करता कामा नये किंवा त्यास परवानगी देता कामा नये. म्हणजे नियंत्रणाची गोष्ट आहे. आणि 8 नंबरमध्ये असं सांगितलेलं आहे की जोखमीचे पदार्थ हाताळणाऱ्या व्यक्तींनी कार्यपद्धतीगत संरक्षक तरतुदीचे अनुपालन करणे. म्हणजे आपण हजार्डियस जे सबस्टन्स आहे ते हाताळताना योग्य ज्या तरतुदी त्या करूनच ते हाताळले पाहिजे असं या 8 नंबरमध्ये सांगितलेलं आहे. 9 नंबरचा आपण सेक्शन बघूयात. यामध्ये विविक्षित प्रकरणांना प्राधिकाऱ्यांना किंवा अधिकाऱ्यांना माहिती पुरवणे. ठीक आहे. म्हणजे कुठे जर काही आपल्या निदर्शनात आलं की बाबा इथे प्रदूषण होतं आहे किंवा काहीतरी इथे तुम्हाला समजा पर्यावरणाचं हानी होते हे जर आपल्याला कळालं तर आपण अशी माहिती अधिकाऱ्यांना पुरवू शकतो. तर अशी घटना घडल्यात किंवा घटनेची आशंका असल्यात वस्तुस्थितीसुद्धा तात्काळ कळविल तसे फरमविण्यात आल्यास सर्व प्रकारे सहाय्य करण्यात बांधलेले राहील असं याच्यामध्ये म्हणलेलं आहे. आता सेक्शन 10 बघतोय. याची डेफिनेशन आहे प्रवेश करण्याची आणि निरीक्षण करण्याची शक्ती. प्रवेश करण्याची म्हणजे आपण जर एखाद्या इमारतीमध्ये किंवा औद्योगिक प्रकल्प किंवा कारखान्यामध्ये जर हजार्डियस पदार्थ किंवा पोल्युटंट पसरलेलं असेल तर त्या ठिकाणी त्या प्रकल्पाचं त्यामध्ये कुठेही त्या ठिकाणी प्रवेश करण्याचा अधिकार त्या अधिकाऱ्यांना असणार आहे. किंवा तो पदार्थ हाताळण्याचा किंवा त्या प्रकल्पामधील अहवाल, नोंदवही, कागदपत्र, इतर साहित्य ताब्यात घेण्याचाही अधिकार आहे. म्हणजेच निरीक्षण करण्याचा अधिकार आहे. आणि तो सगळा अधिकार केंद्र सरकारकडे. सेक्शन 11 बघतोय. सेक्शन 11 म्हणजे नमुना घेण्याची शक्ती व त्या संबंधात अनुसरावयाची कार्यपद्धती. इथे डेटा कलेक्शन याबद्दल दिलेलं आहे. यामध्ये जर बघितलं तर एखाद्या ठिकाणाचे हवेचे, पाण्याचे, मातीचे किंवा इतर पदार्थाचे नमुने घेण्याची शक्ती केंद्र सरकारला आहे. सेक्शन 12 बघतोय आपण. यामध्ये पर्यावरण प्रयोगशाळा. यामध्ये लॅबोरेटरीचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि हा आपल्याला फॅक्च्युअल गोष्टी म्हणून आयोग विचारू शकतं की आर्टिकल सेक्शन 12 हा कशाच्या संदर्भात आहे? पर्यावरण प्रयोगशाळा. सेक्शन 13 मध्ये शासकीय विश्लेषक याची तरतूद करण्यात आलेली आहे. शासकीय विश्लेषक यांची नियुक्ती, त्यांची पात्रता,
त्यांचा कार्यकाल याचं सर्वाचं जे मेन्शन केलेलं आहे ते पर्यावरण संरक्षण नियम 1986 अधिनियम आणि नियम असा हा 2 वेगवेगळे कायदे आहेत. त्या नियम या कायद्यामध्ये शासकीय विश्लेषकाची सगळी पात्रता आणि नियुक्ती दिलेली आहे. 14 शासकीय विश्लेषकाचे अहवाल. शासकीय विश्लेषक कलम 13मध्ये आणि शासकीय विश्लेषकाचे रिपोर्ट्स हे 14मध्ये. 15मध्ये या अधिनियमाचे उपबंध आणि नियम आदेश आणि निर्देश यांच्या उल्लंघनाबाबत शास्ती. बघा इथे काय दिलेलं आहे, पेनाल्टी. ठीक आहे, पेनल्टी दिलेली आहे आर्टिकल 15मध्ये. म्हणजे हा महत्त्वाचा आपला सेक्शन असणार आहे, सेक्शन 15. जो कोणी या अधिनियमाच्या उपबंधाचे किंवा त्याखालील केलेल्या नियमांचे किंवा काढलेल्या आदेशांचे किंवा दिलेल्या निर्देशांचे अनुपालन करण्यात कसूर करेल किंवा त्याचे उल्लंघन करेल त्यास काय असणार पाहिजे, स्पष्ट दिलेले आहे, 5 वर्षापर्यंतची शिक्षा असणार आहे. इतक्या मुदतीच्या कारावासाची किंवा वापरलेला शब्द 1,00,000 रुपये म्हणजे हा द्रवदंडी असणार आहे. एकतर 5 वर्षाची शिक्षा किंवा 1,00,000 रुपयापर्यंतची शिक्षा. इतक्या द्रवदंड्याची किंवा बघ परत किंवा वापरलेले या दोन्ही शिक्षा, एकतर 5 वर्षाची भेटेल, एकतर 1,00,000ची रुपये भरावे लागतील किंवा दोन्ही पण 5 वर्षही आणि 1,00,000 रुपयेही भरावे लागतील. अशा प्रकारची शिक्षेची तरतूद केलेली आहे. अजून एक गोष्ट दिलेली आहे की दोषसिद्धीनंतर अशी कसूर किंवा उल्लंघन चालू राहिल्यास त्यांनी परत जर पहिल्यांदा गुन्हा केला तर ही शिक्षा आहे, पण त्यांनी परत दुसऱ्यांदा जर असा गुन्हा केला तर दिवसागणिक, हा शब्द महत्त्वाचा आहे, दिवसागणिक 5,000 रुपये पर्यंत असू शकेल इतक्या जादा द्रवदंड्याची शिक्षा दिली जाईल. हा असा आयोग काय करू शकतो, तुम्हाला दिवसागणिक डॅश रुपयापर्यंत, मग इथे 5,000 देईल ऑप्शनमध्ये, 10,000 देतील, 15,000 देतील, 20,000 देतील. तर इथं तुमचं लक्ष पाहिजे, म्हणजे फॅक्च्युअल गोष्टीकडे तुमचं जास्त लक्ष पाहिजे. पुढचा आपला कलम आहे 16 कंपन्यांनी केलेले अपराध. तर आधी जो बघितला होता आपण, जो कोणी म्हणजे एनी पर्सन, ठीक आहे, याच्यामध्ये एनी पर्सन असा शब्द असेल आणि इथे जर म्हणतायत की कंपन्यांनी केलेले अपराध. बघा या अधिनियमाखाली एखाद्या कंपनीने जर असा अपराध केलेला असेल तर त्याच्यासाठी काय प्रावधान केलेले आहे. तर बघा ज्यावेळेस ज्या कंपनीमध्ये त्यावेळेला जो हजर असेल तो त्यावेळेचा दोषी किंवा जबाबदार असं समजलं जाईल आणि तिच्या विरुद्ध कारवाई केली जाण्यास त्यानुसार शिक्षा दिली जाण्यास तो पात्र राहील. त्याच लोकांना काय होणार, शिक्षा होणार. एखादा व्यक्ती त्या कंपनीमध्ये काम करतोय पण तो त्यावेळी त्या दिवशी तिथे हजर नव्हता तर त्याला आपण दोषी नाही म्हणू शकत. परंतु जर अशा कोणत्याही व्यक्तीने अपराध आपल्या न कळत पण त्याने अशी जर कबुली दिली की माझ्या न कळत किंवा अनावधानाने जर अशी गोष्ट झालेली असणार तर अपराध घडू नये यासाठी आपण शक्य तेवढी वाजवी तत्परता दाखवली होती का ते त्याला साबित करावं लागेल. म्हणजे असं याबद्दल म्हणजे मग त्याला शिक्षा नसणार. ठीक आहे, असं हे 16 कलम सांगते. म्हणजे 16 कलम बेसिकली कंपन्यांनी केलेल्या अपराधाबाबत आहे. याच्यामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे की कंपनीचा अर्थ काय. कंपनीचा अर्थ आहे कोणताही निगम निकाय असा आहे किंवा त्यात पेढी किंवा अन्य व्यक्तिसंघ यांचा समावेश होतो. संचालक म्हणजे काय, तर संचालक म्हणजे पेढीतील भागीदार, शेअर होल्डर. शासकीय विभागांनी केलेला अपराध. बघा तुमच्या इथं एक लक्षात येत असेल 15, 16 आणि 17 हे जे कलम आहेत. 15 म्हणजे कोणीही व्यक्ती जिने की अपराध केलेला आहे. 16 कलमामध्ये तुम्हाला असं कळतं आहे की कंपनीने केलेला अपराध आणि 17मध्ये ते असं म्हणतायत की शासकीय विभाग म्हणजे शासकीय नोकरांनी केलेला अपराध. इथे आपण बघितलं जर कोणीही व्यक्तीने जर असा अपराध केलेला असेल तर त्याला 5 वर्षाची शिक्षा असते किंवा 1,00,000 रुपये किंवा दोन्ही अशी शिक्षा आहे आर्टिकल 15नुसार. कंपनी कडून जर एखादा अपराध झालेला असेल तर तो पात्र असतो, पण इथे असं काही मेन्शन केलेलं नाही की किती त्यांना शिक्षा असणार वगैरे, असं इथे काही मेन्शन केलेलं नाही आहे. पण जर त्या कंपनीच्या एखाद्या अधिकाऱ्याकडून जर तो अपराध हा नकळत झालेला असेल तर तो शिक्षेस पात्र नसतो. म्हणजे इथे त्यांना सूट दिलेली आहे. 17 जो आर्टिकल तो आता आपण बघतोय त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, शासकीय विभागाने जर केलेला अपराध इथेही सेम कंपनीसारखं आहे. जर तो अपराध तो जबाबदार असेल तर तो पात्र असणार शिक्षेसाठी, पण त्याच्या जर न कळत जर ती घटना घडलेली असेल तो शिक्षेत पात्र नसणार. इथेही त्यांनी शिक्षेचं काही तरतूद केलेली नाही आहे की किती शिक्षा असेल काही इथं मेन्शन केलेलं नाही. म्हणजे आर्टिकल 16 आणि 17मध्ये शिक्षेची तरतूद काही मेन्शन केलेली नाही आहे, पण आर्टिकल 15मध्ये शिक्षा स्पष्ट सांगितलेली आहे. तर बघा आता हे 15, 16, 17 आपलं झाल्याच्यानंतर आता आपलं प्रकरण शेवटचं प्रकरण 4 सुरू होते. तर हे मिसलेनियस असतं संकीर्ण. त्याच्यामध्ये 18 नावाचा जो कलम आहे तो काय सांगतोय, सद्भावपूर्वक केलेल्या कारवाईला संरक्षण आहे. सद्भावपूर्वक म्हणजे अनावधानाने किंवा त्याच्या कोणत्याही इंटेन्शन नसताना त्याच्याकडून जर एखादी गोष्ट घडलेली असेल तर त्या कृतीसाठी त्याला संरक्षण भेटत असतं. पुढचा आहे 19 नंबरचा कलम की अपराधाची दखल.
केंद्र सरकार किंवा राज्य शासनाने याबाबतीत प्राधिकृत केलेला कोणताही प्राधिकारी किंवा अधिकारी, त्यानंतर केंद्र सरकार उपरोक्त प्राधिकृत अधिकाऱ्याला अभिकथित अपराधाविषयी आणि तक्रार करणाऱ्या एखाद्या उद्देशाविषयी विहित पद्धतीने कमीत कमी 60 दिवसाची नोटीस देणारी कोणतीही व्यक्ती त्यांनी तक्रार केली असेल त्याखेरीज कोणतेही न्यायालय या अधिनियमाखालील कोणत्याही अपराधाची दखल घेणार नाही. म्हणजे याच्यामध्ये न्यायालय हस्तक्षेप करणार नाही. फक्त एक कंडिशन सांगितलेली आहे की कमीत कमी 60 दिवसाची नोटीस देणारी कोणतीही व्यक्ती तिची दखल घेऊ शकतात. कलम 20 यामध्ये माहिती, अहवाल, विवरणे याबद्दल माहिती दिलेली आहे. 21मध्ये असा उल्लेख करण्यात आलेला आहे, प्राधिकरणाचे सदस्य, अधिकारी, कर्मचारी यांना काय समजण्यात यावे? लोकसेवक समजण्यात यावे. 22 जो आर्टिकल आहे तो अधिकारी ते आडकाठी, म्हणजे कोणत्याही कृतीस किंवा कारवाई संबंधात काढलेला आदेश, दिलेला निर्देश किंवा संबंधात कोणताही दावा, कार्यवाही विचारात स्वीकारण्याचे अधिकारी करता कोणत्याही दिवाणी न्यायालयाला असणार नाही. स्क्रीनवर द गॅजेट ऑफ इंडिया दिसतंय, राजपत्र 6 जुलै 2018चं हे राजपत्र आहे. यामध्ये काय उल्लेख करण्यात आलेला आपण बघूयात. बघा, सेंट्रल गव्हर्नमेंट इन कन्सल्टेशन विथ द चीफ जस्टिस ऑफ इंडिया हियर बाय अपॉइंट्स अ जस्टिस श्री आदर्श कुमार गोयल, जज ऑफ द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, चेअरपर्सन ऑफ द नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल. म्हणजेच NGTचे अध्यक्ष जे निवडलेले आहेत आदर्श कुमार गोयल यांचा इथे उल्लेख करण्यात आलेला आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला एक समजतं की यांची जी नियुक्ती, NGTच्या अध्यक्षाची जी नेमणूक आहे ती कोण करतं? तर केंद्र सरकार करतं. आणि सल्ला घेतला जातो सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचा. तर आपण आता सविस्तर NGT बघूयात. NGTवर प्रश्न आलेले आहेत, आयोगाने विचारलेले आहेत. बघा, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण हा कायदा 2010चा आहे. राज्यघटनेच्या आर्टिकल 21मध्ये राईट टू हेल्दी एन्व्हायरमेंट या अनुषंगाने हा कायदा तयार करण्यात आलेला आहे. 18 ऑक्टोबर 2010 रोजी याची स्थापना झालेली आहे आणि 2 जून 2010 रोजी राष्ट्रपतीने याच्यावर स्वाक्षरी केली होती. ठीक आहे. बघा, याचं हेडक्वार्टर आहे नवी दिल्ली येथे आणि 4 ठिकाणी याचं रिजनल ऑफिस आहे, प्रादेशिक केंद्र. तर ते बघूयात ते कुठे कुठे आहेत. पहिलं जे आहे ते भोपाळमध्ये, दुसरं जे आहे ते पुण्यामध्ये आहे, तिसरं जे आहे कोलकाता आणि चौथं जे रिजनल ऑफिस आहे चेन्नईमध्ये आहे. पुणेचं जे आहे ते वेस्टर्न, आपण त्याला म्हणूया वेस्टर्न सेक्शनमध्ये जे काही पर्यावरणाच्या संदर्भात ज्या काही घटना घडतात त्याचं जे निपटारा आहे तो पुणे येथील NGTच्या रिजनल ऑफिसमध्ये तो सॉल्व केला जातो. तर असे हे 4 रिजनल ऑफिसेस आहेत. बघा, NGTचे जे पहिले अध्यक्ष होते ते होते लोकेश्वर सिंह पंत. यांच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. 2010 ते 2011 या दरम्यान ते अध्यक्ष होते. दुसरे जे अध्यक्ष आहे स्वतंत्र कुमार 2012 ते 2017 आणि 2017 पासून तर आतापर्यंत आदर्श कुमार गोयल हे तिसरे अध्यक्ष आहेत NGTचे. NGT ही घटनात्मक संस्था नाही आहे, तर ही एक स्टॅट्युटरी बॉडी आहे, कारण की तिच्यासाठी एक ॲक्ट तयार करण्यात आलेला आहे 2010चा. NGTने निर्णय दिल्याच्या नंतर 90 दिवसाच्या आत सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करता येत असते. मग आता आपण रचना समजून घेऊयात. बघा, रचनेमध्ये एक चेअरपर्सन, ज्युडिशियरी मेंबर आणि एक्सपर्ट मेंबर्स. बघा, आपण इथे रचना सांगू. रचनेमध्ये जर बघितलं NGT तर यामध्ये एक चेअरपर्सन असणार आहे. त्यानंतर जे मेंबर्स आहेत, काही ज्युडिशियर मेंबर्स आणि काही एक्सपर्टीज आहेत, एक्सपर्ट मेंबर. आता एक्सपर्ट मेंबर कोणत्या विषयामध्ये? तर इन्व्हायरमेंटमध्ये जे काही 15 वर्षापासून काम करत आहेत, त्यांचा खूप अनुभव आहे, अशा लोकांना आपण मेंबर म्हणून NGTमध्ये अपॉइंट केलं जातं. आणि ज्युडिशियल मेंबर म्हणजे न्यायिक सिस्टीममधले जे लोक आहेत, तर बघा यांचं पण एक संख्या ठरवून दिलेली आहे. मिनिमम 10 आणि मॅक्झिमम 20 अशी सदस्य संख्या असणार आहे. म्हणजे ज्युडिशियल मेंबर पण मिनिमम 10, मॅक्झिमम 20 आणि एक्सपर्ट मेंबर पण मिनिमम 10 आणि मॅक्झिमम 20 असे हे मेंबर्स असणार आहे आणि एक चेअरपर्सन असणार आहे. अशा प्रकारे NGTची रचना आहे. बघा, याचं उद्दिष्ट काय? तर सर्वप्रथम पर्यावरणाचे संरक्षण आणि दुसरे उद्दिष्ट व्यक्ती व मालमत्तेचे नुकसान भरपाईची घटना ज्या असतील त्या हाताळणे. त्यानंतर अध्यक्ष, नेमणूक कोण करतं अध्यक्षाची? आपण आधीच नोटिफिकेशनमध्ये बघितलं, केंद्र सरकार यांची नेमणूक करत असते सरन्यायाधीशांच्या सल्ल्यानुसार. आणि हे जे अध्यक्ष असतात ते कोण असतात? तर सर्वोच्च न्यायालयामधील कार्यरत किंवा माजी न्यायाधीश असू शकतात. आणि हायकोर्टमधील ते कार्यरत किंवा माजी मुख्य न्यायाधीश. बघा, इथे शब्द महत्त्वाचा आहे, मुख्य न्यायाधीश. म्हणजे इतर न्यायाधीश इथे चालत नाही हायकोर्टमधले, तर मुख्य न्यायाधीशच पाहिजे. आणि यांची जी नेमणूक असते ती असते बघा 5 वर्ष आणि 70 वर्ष. 5 वर्षाचा कालावधी किंवा वयाच्या 70 वर्ष जे कमी असेल तितका त्यांचा कालावधी असणार आहे. आणि हे पुनर्नियुक्तीसाठी पात्र नाही आहेत.
एवढं तुम्ही लक्षात ठेवा. पुनर्नियुक्ती करता येणार नाही एन जी टीचे अध्यक्ष असू दे किंवा सदस्य असू दे. आणि आपण जे बोलले होतं रचनामध्ये की जे एक्सपर्ट मेंबर्स असतात त्यांना 15 वर्षाचा किमान अनुभव पाहिजे. त्यानंतर इथे जे 5 कायदे दिलेले आहेत, जल अधिनियम 1974, वायू प्रदूषण अधिनियम 1981, वन संवर्धन अधिनियम 1980, पर्यावरण संरक्षण अधिनियम म्हणजे आपण जो बघितला आत्ता 1986 आणि जैवविविधता बायोडायव्हर्सिटी अधिनियम 2002. या कायद्यांमध्ये जो काही प्रश्न उपस्थित झालेला असेल किंवा तक्रारी असतील तर याचा निपटारा करण्याचा अधिकार एन जी टीला देण्यात आलेला आहे. एन जी टी एकला बाद आहे. तर अशा प्रकारे आपण एन जी टी बघितलं. त्यानंतर आता आपण मागील वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिकेमध्ये आयोगाने कसे कसे प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत ते आपण बघूयात. सर्वप्रथम आपण एक रिव्हिजन घेऊयात की आपण काय काय बघितलं. तर बघा, रिव्हिजन घेताना आपण सर्वप्रथम या कायद्याचे जे काही प्रकरणं आहेत तर 4 प्रकरणं आहेत कायद्यामध्ये आणि 1 ते 26 असे टोटल 26 कलमं आहेत. त्यामध्ये जर महत्त्वाचे जर बघितलं तर जे पहिलं प्रकरण आहे 1 आणि 2मध्ये हे पहिल्या प्रकरणामध्ये येतात. 2मध्ये आपण काही व्याख्या बघितल्या. त्या व्याख्यामध्ये आपण पर्यावरणाची व्याख्या बघितली. त्याच्यामध्ये 8 की पॉईंट होते, आपले कीवर्ड्स होते. त्यानंतर आपण प्रदूषकाची व्याख्या बघितली, पोल्युटंट. त्यानंतर आपण प्रदूषणाची व्याख्या बघितली आणि त्यानंतर आपण हजार्डियस सबस्टन्स धोकादायक पदार्थ याची आपण व्याख्या बघितली. त्यानंतर आपण 3 ते 6 हे कलम बघितले प्रकरण 2मध्ये. यामध्ये केंद्र सरकारला उपाययोजना करण्याचे अधिकार आहेत. त्यानंतर 7 ते 17 आपण बघितले प्रकरण 3मध्ये आणि 18 ते 26 आपण बघितले प्रकरण 4मध्ये. यामध्ये जो 15, 16 आणि 17 हे जे सेक्शन होते, 15 सेक्शन म्हणजे एनी पर्सन या बाबतीत शिक्षेची तरतूद होती 5 वर्ष किंवा 1 लाख. 16 नंबरचा होता कंपन्यांनी केलेले अपराध. 17 जो कलम होता तो शासकीय कर्मचाऱ्यांनी किंवा शासकीय विभागांनी केलेला अपराध. त्यानंतर कलम 12मध्ये आपण पर्यावरण, प्रयोगशाळा बघितली होती. अशा प्रकारे मोजके आपण एक रिव्हिजन करून घेतली. आता आपण प्रश्नांना सुरुवात करूयात. बघा, पहिला प्रश्न आहे 2013मध्ये विचारला होता. पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 हा पुढील आंतरराष्ट्रीय परिषदेचे निर्णय अंमलबजावणी करण्याकरिता पार पाडण्यात आला. काय आन्सर असणार आहे? तुम्ही इथं थोडा वेळ घेऊन तुम्ही प्रश्नाचे आन्सर देऊ शकता. याचा आन्सर असणार आहे स्टॉकहोम 1972मध्ये भरलेली मानवी पर्यावरण परिषद. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणता उद्देश पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986मध्ये स्पष्टपणे अंतर्भूत नाही? 2014ला प्रश्न आला होता. अंतर्भूत नाही. बघा, पर्यावरणाचे संरक्षण आहे, पर्यावरणाची सुधारणा इम्प्रूव्हमेंट ऑफ एन्व्हायरमेंट आहे, वनस्पती इत्यादींना धोक्यापासून वाचवणे आपण बघितलं होतं. वनस्पती, त्यानंतर मनुष्य, प्राणी, सूक्ष्मजीव यांना धोक्यापासून वाचवणे हा तर उद्दिष्ट होतच त्याचं. कन्झर्वेशन ऑफ लँड जमिनीचे संवर्धन 4 नंबरचा पॉईंट आपण वाचलाच नाही पूर्ण कायदा बघताना, म्हणून याचा आन्सर असणार आहे 4 नंबर की हे अंतर्भूत नाही आहे या कायद्यामध्ये जमिनीचे संवर्धन. पुढचा प्रश्न आहे 2015मध्ये विचारला होता. कलम 2च्या संदर्भात आहे. त्यामधलं ते काय विचारते आपल्याला? कोणाला इजा पोहोचत असेल तर तो पदार्थ धोकादायक मानला जातो, हजार्डियस सबस्टन्स. तर कोणाला इजा पोचल्यावर आपण हजार्डियस पदार्थ म्हणजे तो पदार्थ धोकादायक मानणार आहे? तर बघा, ह्युमन बिंग्स होतं, त्याच्यामध्ये मनुष्य, प्राणी, वनस्पती होता उल्लेख, मालमत्ता होता उल्लेख आणि सूक्ष्मजंतू याचाही उल्लेख होता. म्हणजेच काय? ऑल ऑफ दी अबो, वरीलपैकी सर्वांचा उल्लेख होता. 2015 सालचा प्रश्न आहे. राष्ट्रीय, बघा एन जी टीवर प्रश्न आलेला आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थापना 2008मध्ये आली. 2008मध्ये नाही झालेली आहे, 2010मध्ये झालेली आहे. म्हणजे पहिलं विधान चुकीचं. न्यायमूर्ती लोकेश्वर सिंह पंत हे न्यायाधिकरणाचे पहिले अध्यक्ष होते. बरोबर आहे, पहिले अध्यक्ष. आणि सध्याचे आदर्श कुमार गोयल आहेत, म्हणून ब विधान बरोबर आहे, अ विधान चुकीचं. म्हणजे कोणतं विधान बरोबर आहे आपलं? बघा 2 नंबरचं. पुढचा प्रश्न आहे पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986च्या कलम 5 विचारते आपल्याला. ते 5 नुसार केंद्र सरकारने जारी केलेल्या निर्देशामुळे व्यथित झालेल्या व्यक्ती सध्या डॅश येथे अपील दाखल करू शकतात. कुठे अपील करणार? जिल्हा न्यायालयामध्ये करणार आहे का? नाही. उच्च न्यायालयात नाही करू शकत, सर्वोच्च न्यायालयात नाही, डायरेक्टली सर्वोच्च न्यायालयात नाही करू शकत, तर एन जी टीमध्ये करू शकतात, राष्ट्रीय हरित न्यायालयामध्ये. खालीलपैकी कोणता अधिनियम 19 नोव्हेंबर 1986 वर्ल्ड टॉयलेट डे आपण सांगितलं होतं, तुम्ही अशा प्रकारे लक्षात ठेवू शकतात. तर बघा, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 आपण जो बघितलेला आहे. 2017चा प्रश्न होता बघा तो. पर्यावरण संरक्षण अधिनियमाच्या तरतुदींचा भंग केल्यास पुढीलपैकी शिक्षा आहे. बघा, भंग केल्यास कोणती शिक्षा आहे? तर आपण 2 शिक्षा बघितल्या होत्या. एक तर 5 वर्षाची किंवा 1 लाख रुपये द्रव्यदंड,
त्याचा आन्सर असणार आहे 3 नंबर, 5 वर्षापर्यंत कैद. पर्यावरण संरक्षण कायदा 1986 मधील प्रकरण 3. बघा, आपण 4 प्रकरणं बघितले. त्या 4 प्रकरणापैकी प्रत्येक प्रकरणामध्ये किती कलम येतात हे आपण बघितलं. तर प्रकरण 3 मध्ये किती कलम येतात? तर 7 ते 17. सिंपल प्रश्न होता, 2018ला विचारलेला आहे. 2019 मध्ये मॅच द पेअर विचारलं होतं की इकडे काही कलम दिलेले आहेत आणि त्यांच्या तरतुदी बाजूला दिलेल्या आहेत. तर बघा, आत्ताच आपण बोललो की कलम 12मध्ये पर्यावरण प्रयोगशाळा आहे. त्यानंतर 15मध्ये आपण बघितलं होतं की शिक्षेची तरतूद होती आणि 16मध्ये आपण कंपनीचे अपराध बघितले होते. तर 16चा आन्सर 1. जर तुम्हाला एक जरी माहिती असेल की 16 हा कलम जर तुम्हाला माहिती असेल तर बघा, डचं 1 एकाच ठिकाणी आहे. म्हणजे तुम्ही इझिली आन्सर उत्तरापर्यंत पोहोचू शकता. म्हणजे 11 जो कलम आहे तो नमुना घेण्याची शक्ती व त्या संबंधात अनुसरावयाची कार्यपद्धती याच्या संदर्भात आहे. आणि आर्टिकल जो 14 आहे तो शासकीय विश्लेषकाचे अहवाल. आणि 13मध्ये काय आहे? शासकीय विश्लेषक. त्यानंतर पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत कलम 5 प्रमाणे कोणत्याही व्यक्तीला किंवा अधिकाऱ्याला लेखी मार्गदर्शन देण्याचे अधिकार कोणाला दिले? केंद्र सरकारला दिलेले आहे लेखी मार्गदर्शन देण्याचे अधिकार. त्यानंतर बघा, आता हा लेटेस्ट पेपर आहे 2021चा, MPSC 2021चा मेन्सचा पेपर आहे. यामध्ये काय विचारता येते की 7 ते 17 हे कोणत्या प्रकरणामध्ये येतात? आत्ताच आपण वर बघितलं प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमध्ये. प्रकरण 3 चॅप्टर 3 मध्ये 7 ते 17 कलम येतात. पर्यावरण संरक्षण कायदा 1986च्या डॅशमध्ये सरकारी विश्लेषक कोणत्या कलमामध्ये येणार? 13मध्ये. 12मध्ये काय आहे? पर्यावरण प्रयोगशाळा आहे. आणि 15मध्ये काय? शिक्षेची तरतूद आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण हा पूर्ण कायदा समजून घेतला, यातील तरतुदी बघितल्या, NGT मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका बघितल्या. याचा तुम्हाला नक्कीच 2 ते 3 प्रश्न वाढवण्यामध्ये फायदा होईल. या पूर्ण व्हिडिओमध्ये जी आपण PDF यूज केलेली आहे ती माझ्या ऑफिसर्स ड्रीम या टेलिग्राम चॅनलवर मी अपलोड करेल. काही तुमच्या शंका असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.